चॅप्टर 4 थर्मोडायनामिक्स. आज आपण थर्मोडायनामिक स्टेट variables and equation of state, also the PV diagram, pressure volume diagram at constant temperature or PV curve याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. कालच्या याच्या अगोदरच्या तासाला आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल, द स्टेट व्हेरिएबल याची व्याख्या पाहिली. तर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स इज नथिंग बट इट इज अ मेजरेबल or observable quantity if there is thermal or thermodynamic equilibrium, then this measurable quantity or observable quantity such as pressure, volume, म्हणजे त्या सिस्टीममध्ये ती सिस्टीम जर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असेल, ती सिस्टीम इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल, तर त्या सिस्टीममध्ये असणारं प्रेशर, व्हॉल्यूम त्यांच्या आपापसामध्ये काहीतरी रिलेशन असतं किंवा ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतात आणि त्यांची जी क्वांटिटी आहे ते आपण मेजर करू शकतो. टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती आहे, असे जे व्हेरिएबल आहे त्यांना आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स असतात. फॉर एक्झाम्पल, प्रेशर P, टेम्परेचर T, वॉल्यूम P, मास M and इंटरनल एनर्जी U. अशा प्रकारचे अनेक असे व्हेरिएबल आहेत, त्याला आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतो. आणि व्हेन वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ दिस व्हेरिएबल, देन दिस इज ऑल्सो कॉल्ड मॅक्रोस्कोपिक variables. This state variable is also called मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल, कारण की त्याची क्वांटिटी आपण डिटरमाइन करू शकतो. प्रेशर किती आहे, टेम्परेचर किती आहे, मास किती आहे, हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून अशा व्हेरिएबलला आपण मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल सुद्धा म्हटलं जातं. इन केस ऑफ गॅस और इन केस ऑफ आयडियल गॅस, द फ्युएल is an automobile engine, is the example of thermodynamic state. Also, in the thermodynamic system, कधी कधी आपण पाहतो की प्रत्येकच वेळेस ही थर्मोडायनामिक सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटला राहील असं नाही. कारण की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आपण काल पाहिलं की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचे 3 प्रकार आहेत. मेकॅनिकल असेल, केमिकल असेल किंवा थर्मल असेल, कुठल्या तरी प्रकारामध्ये काहीतरी कॉन्स्टंट आहे. मग कधी कधी ही सिस्टीम जी थर्मोडायनामिक सिस्टीम असेल, ही प्रत्येकच वेळेस कॉन्स्टंट किंवा इक्विलिब्रियम स्टेटला राहील असं नाही. आपण समजा एक उदाहरण घेतलं जो आपल्याकडे 2 प्रकारचे असे बॉल आहेत. हा एक बॉल आहे, व्हॉलीबॉल असेल, त्याचा सेप आपल्याला माहिती. याच्यामध्ये जर आपण हवा भरली, एअर असेल, तर सेप आपल्याला परफेक्ट दिसतो. पण जर आपण त्याला छिद्र पाडलं एका सुईने किंवा काटाघात मोडला, तर ज्या ठिकाणी त्याला छिद्र पाडेल तिथून त्याची हवा
बाहेर येणार आहे आणि त्याचा शेप बदलणार आहे. म्हणजे त्याचा जो मूळ आकार आहे त्याच्यामध्ये थोडासा काय होईल, बदल होईल. तो जर आपण त्याला पंक्चर हा शब्द वापरतो, तर त्याला पंक्चर केलं आपण, त्याला एक आपण छिद्र दिलं तर त्याचा आकार काय होणार आहे, चेंज होणार आहे. का झाला, याच्यामध्ये जी असणारी एअर आहे ती काय गेली, दिस एअर इमिजिएटली काय होईल, एक्सपांड होईल आणि एन्व्हायरमेंट किंवा ॲटमॉस्फिअर, त्याच्या भोवती बॉलच्या भोवती असणाऱ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ती जाईल आणि त्याचा आकार काय होईल, बारीक होईल. जर आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, दाबला, तर तो चेपला जाईल किंवा त्याचा आकार काय होईल, चेंज होईल. मग ही उदाहरण जे आपण पाहिलं, दिस इज नॉट अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. हे उदाहरण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमचं नाही आहे, कारण की थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम is not always in equilibrium state. हे जे आपण पाहिलं त्याला आपण असं म्हणूया, दिस इज नॉट अ इक्विलिब्रियम स्टेट. दुसरं उदाहरण आपल्याला घेता येईल पहा, द मिक्सचर ऑफ पेट्रोल व्हेपर किंवा मिक्सचर ऑफ डिझेल व्हेपर. जेव्हा गाडी सुरू होते आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकतो किंवा सॉरी इंधन म्हणून फ्युएल म्हणून टाकलं जातं. गाडी चालू केल्यानंतर आवाज येतो, धूर बाहेर येतो, स्पार्किंग होतं. स्पार्क्स म्हणजे काय होतं, ही जी स्टेट आहे या ठिकाणी ही सुद्धा इक्विलिब्रियम स्टेट नाही आहे. आणि जर असे नॉन इक्विलिब्रियम किंवा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये एखादी सिस्टीम नसेल तर त्या ठिकाणचे जे व्हेरिएबल्स आहेत, प्रेशर, टेम्परेचर, ह्यांचं रिलेशन एकामेकींनुसार व्यवस्थित नसतं आणि त्याची किंमत आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, कारण की यांची व्हॅल्यू सतत बदलत असते. म्हणून दिस व्हेरिएबल दॅट इज थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल इज नॉट कॅल्क्युलेटेड इन केस ऑफ नॉट थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे जर ती सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नसेल तर आपण ते व्हेरिएबल कॅल्क्युलेट करू शकत नाही. जर आपल्याला ते व्हेरिएबल कॅल्क्युलेट करायचे असतील तर द सिस्टीम विच इज नॉट इन इक्विलिब्रियम कॅनॉट बी डिस्क्राईब द थर्मोडायनॅमिक स्टेट. म्हणजे अशा प्रकारे जर ती सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नसेल तर आपल्याला हे जे व्हेरिएबल आहे, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, ह्याची किंमत कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणजे आपण त्याची स्टेट व्हेरिएबल्स डिस्क्राईब आपल्याला करता येणार नाही. पण in thermodynamic state variables describe the equation of state of a system and they can be mathematically related. जर आपल्याला प्रेशर, व्हॉल्यूम ह्या प्रकारचे व्हेरिएबल आहेत, ते व्हेरिएबलचं स्टेट डिस्क्राईब करायचे असेल तर आपल्याला 100% ती सिस्टीम कशामध्ये पाहिजे, इक्विलिब्रियम स्टेटमध्ये पाहिजे. When the system or thermodynamic state is in equilibrium, then we describe the state variables, macroscopic variables such as pressure, volume and mass and internal energy. And these variables are related, mathematically related with each other. हे जे प्रेशर, टेम्परेचर आहेत हे त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे आणि ते मॅथमॅटिकली आपण डिस्क्राईब करू शकतो किंवा when we describe such a relation mathematically, then this is called equation of state. तो पुढला भाग आहे. when we describe the mathematical relation, the mathematical relation between
the state variables. स्टेट व्हेरिएबल म्हणजे त्यामध्ये प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल. द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द स्टेट व्हेरिएबल्स इज कॉल्ड इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे जर सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असेल, म्हणजे त्याचा टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, तर प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास, इंटरनल एनर्जी ह्यासारखे जे स्टेट व्हेरिएबल आहेत, हे स्टेट व्हेरिएबल मध्ये काहीतरी मॅथमॅटिकल रिलेशन असतं. अँड व्हेन द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द स्टेट व्हेरिएबल्स, त्यांच्यामधलं जे मॅथमॅटिकल रिलेशन असेल त्या रिलेशनलाच काय म्हणतात? इक्वेशन ऑफ स्टेट. मग आपण उदाहरण घेऊ. इन केस ऑफ आयडियल गॅस, इन केस ऑफ आयडियल गॅस और परफेक्ट गॅस, द इक्वेशन ऑफ स्टेट, is PV is equal to nRT. जर आपण आयडियल गॅसचा विचार केला तर इक्वेशन ऑफ स्टेट आपण कुणाला म्हटलंय की जे मॅथमॅटिकल रिलेशन असणार आहे, दोन म्हणा, 3 म्हणा, 4 म्हणा, 5 म्हणा स्टेट व्हेरिएबल म्हणलं, त्या रिलेशनलाच काय म्हणतात? इक्वेशन ऑफ स्टेट. मग एक उदाहरण घेतलं. इन केस ऑफ आयडियल गॅस, इक्वेशन ऑफ स्टेट काय असणार आहे? PV is equal to nRT, where P means pressure, V means volume, T means temperature. हे आपल्याला माहिती आहे. नवीन दोन क्वांटिटी आल्या इथं, एक N आणि दुसरा R, where N means number of gas molecules and R means universal gas constant. R means universal gas constant. आणि हे जे इक्वेशन आहे PV is equal to nRT, this equation is called equation of state of ideal gas. म्हणजे अशा प्रकारे जे इक्वेशन आहे त्याला आपण इक्वेशन ऑफ स्टेट असं म्हणतो. मग हे झालं आयडियल गॅसचं. आपण जर सिस्टीम बदलली तर त्या दुसऱ्या सिस्टीमचं सुद्धा असं वेगळं इक्वेशन येईल. बट इन केस ऑफ रिअल गॅसेस, रिअल गॅसमध्ये अनेक कंडिशन असतात. अँड इन केस ऑफ रिअल गॅसेस द इक्वेशन ऑफ स्टेट इज कॉम्प्लिकेटेड. रिअल गॅसच्या बाबतीत हे जे इक्वेशन असतात थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात. म्हणून डिस्क्राईब करण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी वी यूज द graphical representation of such a equation of state, and that graphical representation of equation of state of the system of gas is called PV diagrams, and it is also called PV curve. म्हणजे पुढले एक आपल्याला डेफिनेशन लक्षात घेण्यासारखी इथे पहा, ती म्हणजे PV डायग्राम्स कुणाला म्हणायचं. PV डायग्रामचा मुद्दा कधी येतो पहा, की ज्या वेळेस इक्वेशन ऑफ स्टेट सोपं असेल, साधं असेल, तर त्याच्यावरून आपण त्याचा अभ्यास करू शकतो. परंतु ते जर इक्वेशन ऑफ स्टेट कॉम्प्लिकेटेड असेल, त्याच्यात अनेक क्वांटिटी असतील, अनेक त्याच्यामध्ये रिलेशन असतील, तर मात्र त्या मॅथमॅटिकल रिलेशननी त्याचा आपल्याला एक्सप्लेनेशन किंवा त्याच्या प्रत्येक क्वांटिटीचा अभ्यास करता येत नाही. म्हणून त्या क्वांटिटीचा आपण ग्राफ काढून ग्राफिकली आपण जर त्याला रिप्रेझेंट केलं तर त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला म्हणतात
PV डायग्रॅम. P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम किंवा PV diagram, or it is also called PV curve, pressure volume curve. मग पाहू आपण in case of ideal gas, this is the equation of state, and using this equation of state we draw the PV diagram or PV curve of ideal gas equation or ideal gas. The graphical representation of equation of state of a system of a gas is called PV diagram. त्याची व्याख्या झाली म्हणजे कुठलीही इक्वेशन ऑफ स्टेट असेल त्याचं रिप्रेझेंटेशन जर आपण ग्राफच्या आधारे केलं किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ PV diagram, graphical representation of equation of state in case of system, कुठलीही सिस्टीम असेल त्या सिस्टीमची जी इक्वेशन ऑफ स्टेट असेल ते जर आपण ग्राफच्या सहाय्याने डिस्क्राइब केलं तर त्याला म्हणायचं PV डायग्राम किंवा PV कर्व. मग आपण we consider the PV diagram of ideal gas equation or ideal gas. The equation of state is PV is equal to NR in. If we draw the PV diagram किंवा प्रत्येक वेळेस आपण पाहतो रिलेशन आयडियल गॅस मध्ये आपण त्याच्यामध्ये 2-3 लॉ पाहिलेत बा, चार्ल्स लॉ पाहिला असेल, बॉइल्स लॉ आपण पाहिला की त्याच्यामध्ये मेजर 2 क्वांटिटी मध्ये रिलेशन असतं. समजा P आणि V मध्ये रिलेशन असेल तर एक कंपोनेंट T कॉन्स्टंट असेल किंवा T आणि V मध्ये रिलेशन असेल तर तिसरा कंपोनेंट हा कॉन्स्टंट असेल. आपण जे आता डायग्राम काढणार आहोत याच्यामध्ये काय असणार आहे, ॲट सेम ऑर कॉन्स्टंट टेम्परेचर. हे डायग्राम काढताना आपण विचार काय करून घेणार आहोत, टेम्परेचर इज कॉन्स्टंट अँड सपोज दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, द व्हॉल्यूम along x-axis and pressure along y-axis. काय केलं आपण की ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर विचारात घेतला आणि ग्राफ कोणाचा काढतोय आपण आता, व्हॉल्यूम प्रेशर वर्सेस. मग काय होतं त्या सिस्टीम मध्ये, आपण इथं म्हटलंय PV is equal to nRT. या ठिकाणी दिसतं n म्हणजे काय, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल, R म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि T सुद्धा काय म्हटले आपण, कॉन्स्टंट म्हणजे PV is equal to constant. म्हणजे P is inversely proportional to V and this is called Boyle's law. याला आपण Boyle's law म्हणतो, PV is equal to constant. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ग्राफ PV डायग्राम करताना आपल्याला विचारात घ्यावं लागेल, जर व्हॉल्यूम वाढत असेल तर नक्की प्रेशर कमी असणार, म्हणजे प्रेशर अँड व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. जर ह्याचा आपल्याला ग्राफ काढायचा असेल, डायग्राम PV डायग्राम काढायचं असेल आणि टेम्परेचर जर त्याचं कॉन्स्टंट असेल तर याचा अर्थ इक्वेशन मध्ये काय बदल होईल, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल, कारण हे दोन्ही टर्म काय आहेत, N आणि R कॉन्स्टंट टर्म आहे. आणखी T जर सेम असेल, कॉन्स्टंट असेल तर PV इज इक्वल टू कॉन्स्टंट येईल, म्हणजेच काय येईल, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V होईल. मग PV डायग्राम मध्ये आपल्याला काय दाखवावं लागेल, जर व्हॉल्यूम त्या सिस्टीमचं वाढत असेल तर प्रेशर काय होईल, कमी होईल, आणि जर प्रेशर वाढत असेल तर व्हॉल्यूम कमी होईल. म्हणजे नेचर ऑफ कर्व इज ॲज शोन इन हे अशा प्रकारे कर्व होईल. म्हणजे जर व्हॉल्यूम वाढलं तर त्याचं काय होणार आहे, प्रेशर कमी होईल. आणि वी कन्सिडर सपोज 2 पॉइंट्स, A point and this is B point. Suppose this is pressure P1, volume P1. ह्या ठिकाणी काय दिसते आपल्याला की प्रेशर जास्त दिसतंय, व्हॉल्यूम इथं आपल्याला कमी दिसतंय. पण जसं व्हॉल्यूम वाढत जाणार आहे
तस तसं प्रेशर काय होईल, कमी कमी होईल. आणि बी पॉइंट मध्ये आपल्याला काय दिसतंय, suppose this is V2, this is point A represent the maximum pressure and minimum volume, and point B represent the maximum volume and minimum pressure. म्हणजे या ठिकाणी काय आहे, प्रेशर कसं आहे, मॅक्सिमम आहे आणि व्हॉल्यूम मिनिमम आहे. आणि बी या ठिकाणी काय झालं की प्रेशर वाढला, सॉरी व्हॉल्यूम वाढलं, प्रेशर कमी झाला. म्हणजे प्रेशर काय होईल इथं, मिनिमम आणि व्हॉल्यूम मॅक्सिमम. म्हणजे अशा प्रकारे आपण पीव्ही डायग्राम किंवा पीव्ही कर्व काढून त्याचा अभ्यास करू शकतो. त्या रिलेशनचा पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. एक सायंटिस्ट आहे बा, आपण त्याला हॉन्डर सायंटिस्टचं नाव पण त्यांनी या इक्वेशनचा विचार केला आहे आणि त्यांनी हे ग्राफिकल इक्वेशनचा आधार केला. तरी इन केस ऑफ आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे रिअल गॅस असेल तर रिअल गॅसचे जे इक्वेशन आहेत ते थोडे कॉम्प्लिकेटेड असतात आणि मग त्यांचा इक्वेशनच्या आधारे अभ्यास करणं थोडं कठीण जातं. म्हणून त्या इक्वेशनवरून आपण जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेतलं तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करून आपल्या लक्षात येतं या सिस्टीममध्ये कोण कॉन्स्टंट आहे, कोणाची किंमत वाढते किंवा कोणाची किंमत कमी होते, त्यांचे रिलेशन काय आहे. या ग्राफमध्ये आपण शोधलं या सिस्टीममध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. त्यानंतर जर प्रेशर कमी झालं तर व्हॉल्यूम वाढते किंवा जर व्हॉल्यूम वाढलं तर प्रेशर कमी होते. आपण दोन पॉइंट ऑब्झर्व केले. ए पॉइंटच्या ठिकाणी काय अवस्था आहे, प्रेशर P1 आणि व्हॉल्यूम V1, पण आपल्याला व्हॉल्यूम कमी आहे आणि प्रेशर जास्त आहे. बी या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं बी पॉइंटचं तर प्रेशर इथं कमी झालेला दिसतो आणि व्हॉल्यूम आपल्याला वाढलेलं आहे. म्हणजे द प्रेशर अँड व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. जो पुढल्या तासाला आपण अशाच पीव्ही डायग्राम बघूया वेगवेगळ्या इक्वेशन ऑफ स्टेटच्या.